नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कळसुबाईच्या डोंगरावर जात आहोत, शिखरावरवरी. तर आपण पाहू शकता, आता सुरुवातीचा हा डोंगर आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण एकदम दाट धुका असल्यामुळे एवढी काही क्वालिटी आली नाही चांगली कॅमेऱ्यामध्ये काही व्हिडिओची. तर हा रस्ता आहे, दोन ठिकाणी हा रस्ता आहे. दोन साईडले दोन रस्ते वर जाण्यासाठी. एकीकडून गाडी रस्ता आहे चांगला, थोडासा आपल्या त्या पाठीपर्यंत, जिथे मोठी होल्डिंग लावली कळसुबाई शिखर जी पाठी, त्या पाठीपर्यंत. ह्या साईडनं सुद्धा एक पाऊट रस्ता आहे. तर आपण पाहू शकता, या ठिकाणी मस्त भाताची शेती आहे, भात लावलेला आहे इथं. आणि पूर्ण पाणी चालू होतं आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस. हे काही माणसं वापस चाललेले परत दर्शन घेऊन कळसुबाईचं. मस्त गुलाबाची फुले रस्त्यात एका हॉटेल समोर. त्या ठिकाणी हा दृश्य पाहू शकता आपण. खूप पाणी चालू होता, डोंगरामधून सारं पाणी वाहत होतं आणि आम्ही सुद्धा पूर्ण ओले झालेलो होतो. पूर्ण पांढरं धुकं पडलेलं आहे तिथं पावसामुळे, समोर काही दिसत नाही जास्त. डोंगर पाहू शकता आपण. अजून हा वरच्या डोंगरावर जायचं आपल्याला. आता तर सुरुवात झालेली आहे. पाहू शकता आपण पाणी समोर. एकदम मस्त असं निसर्गरम्य वातावरण. या ठिकाणी फिरायला गेले की वेगळीच मजा असते. पाहू शकता मला इथं समोर जायचं आपल्याला. अजून कॅमेऱ्याने झूम करून बघितलं आपण, पण ते धुका असल्यामुळं ते काही व्यवस्थित दिसत नाही. तर अजून सुद्धा खूप वरी जायचं आहे. इथं सुरुवात झाली. पाहू शकता आपण कशा प्रकारे एकदम पाणी वाहत आहे. तर या ठिकाणी उंच झाडं आहे, खूप अशी झाडं आहे साईडला. काही ठिकाणी पायऱ्या आहे चढण्याकरता. पाहू शकता काही हॉटेल्स आहे जागी. या ठिकाणी मॅगी, पोहे आणि बरंच काही आपलं किराणा भेटतो. तर या ठिकाणी मस्त एकदम क्वालिटी आलेली. धुकं जरा कमी झालं होतं आणि पाऊस थोडा कमी झालेला आहे, त्याच्यामुळं थोडं व्यवस्थित दिसू राहिलं. आणि मोबाईल सुद्धा कवरमध्ये टाकल्यामुळं जरा अंधक दिसतं. तर काही ठिकाणची धावगडी ही मुलगी पहा एकदम पळत गेली वरी. कुठं एका ठिकाणी पडली होती, तर थोडी भरलेली. रस्ता काही एका ठिकाणी चिखलाचा आहे. ते ज्या ठिकाणी अवघड आहे ना, त्या ठिकाणी वर चढण्याकरता असे हे लावलेले आहे. पाहू शकता आपण. हे धरून आम्ही वर जातो. काही ठिकाणच्या पायऱ्या तुटलेल्या आहे पाण्यानं. मस्त आहे, काही एवढा अवघड नाही चढण्याकरता. आपण आता वरच्या डोंगरावर आलेलो आहे, 3 ते 4 नंबरच्या. त्या ठिकाणी दृश्य पाहू शकतो साईडचं. असे वेगवेगळे टप्पे असतात वरी चढण्याकरता त्या डोंगरावर. इथं ते एकदम भारी वाटत होतं, पण खाली काही दिसत नव्हतं त्या धोक्यामुळं. ते एकदम मस्त आहे असं वातावरण. पूर्ण ढवळा एकदम पांढरा धुका आणि पाऊस होता, खूप जास्त पाऊस होता. पाहू शकता हवा पण चांगली प्रकारे सुटलेली होती. आता या ठिकाणी पोहोचलेलो आहे आम्ही आणि दर्शन सुद्धा घेतलेलं आहे कळसुबाईचं. पाहू शकता आपण या ठिकाणचा हा परिसर आहे. या ठिकाणी वर पोहोचल्यावर खूप वारा होता. ही आमची टीम आत्ताशी कॅमेऱ्यात आलेली. आम्ही 5 ते 7 जण गेलेलो होतो फिरण्याकरता. पाऊस असल्यामुळे जास्त शूटिंग घेतले गेलेली नाही. पाहू शकता आपण. आता मी कॅमेऱ्याची कवर काढलेली, त्यावेळेस क्वालिटी आलेली चांगली जरा कॅमेऱ्याला. ते वर मस्त असं साईडनं कुंपण केलेलं आहे, कोणी खाली पडन म्हणून लोखंडी. ते पाहू शकता आपण.
जय कुसाई माता की जय. खूप हवा आणि पाणी खूप जोरात होतं इथं असं थांबू वाटे ना, फास्ट असं वाटतं खाली जावं फास्ट. एवढं हवा आणि ते सुटलेलं होतं आम्ही ज्यावेळेस वरी गेलो त्यावेळेस. पण खाली सुद्धा उतरू वाटत नसे, असं वाटतं इथं बसावं. पण खूप भूक लागल्यामुळं आम्ही थोडं थांबलो इथं अर्धा घंटा आणि नंतर खाली गेलो. आपण पाहू शकता माझं शर्ट किती हवेनं उडत आहे. आणि एक तर ते धुकं असल्यामुळं एवढं दिसत नाही चांगलं. छक क्वालिटी नाही आलेली चांगली काही व्हिडिओला. ही मागच्या साईडने आपण मंदिराच्या, ही काही मुलं या ठिकाणी बसलेली. पाहू शकता आपण हे मंदिराच्या मागच्या साईडने आपण, हा झेंडा समोरून आहे. आता समोरच्या साईडला आलेलो आहे. एकदम मस्त आहे, फिरण्यासारखं जाऊ शकता आपण. पण सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यातच सरासरी आपण जावे, त्यावेळेस थोडा पाणी कमी असतो. पावसाळ्याच्या दिवसात जाऊ नये. त्या ठिकाणी मस्त आनंद घेत आहोत आम्ही. पण हवा खूप होती, पाऊस आणि हवा पाहू शकता आपण. तर आम्ही आता वापस चाललेलो रिटर्न या शिड्यावरनं. एकदम मस्त, काही अडचण नाही, कुठं अवघड नाही रस्ता, काही नाही. काही ठिकाणी आहे अवघड, पण काय एवढं वाटत नाही. एकदा गेले माणूस की चालते सर्व. तर ठीक आहे मग, धन्यवाद. पाहू शकता आपण अजून पण व्हिडिओ थोडा लांबा व्हायला लागलेला आहे. ते खाली जाताना एकदम सावधतेने जाणं लागते. एकदम हवा येते, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. धरूनच चालणं लागतं. तर ठीक आहे मित्रांनो.